नमस्कार. आजच्या आपल्या या विशेष चर्चेमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा कादंबरीवर बोलणार आहोत जिने मराठी साहित्यात एक अढळ स्थान निर्माण केलंय. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय. नमस्कार. हो, मृत्युंजय खरंच एक अजरामर कलाकृती आहे. ही कादंबरी आहे महाभारतातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेवर आधारलेली. कर्ण. बरोबर. आपल्याकडे ना या कादंबरीवर केलेल्या एका अभ्यासातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्या आधारावर आपण आज बोलणार आहोत. म्हणजे कर्णाचे वेगवेगळे पैलू, त्याचे संघर्ष, आतले आणि बाहेरचे दोन्ही, त्याचा त्याग, त्याची निष्ठा आणि त्यातून मिळणारे धडे सुद्धा. अगदी. तर मग सुरू करूया ही सखोल चर्चा. नक्कीच. मृत्युंजय ही फक्त एक गोष्ट नाहीये, ती मराठी साहित्यातला एक मापदंड आहे. आणि तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे अभ्यासात पण अधोरेखित केलंय ते म्हणजे तिची कथनशैली. हो, कशी? म्हणजे कथा फक्त कर्णाच्या दृष्टिकोनातून नाहीये, तर ती कुंती, वृषाली, दुर्योधन, शोण आणि अगदी श्रीकृष्ण अशा 6 वेगवेगळ्या पात्रांच्या नजरेतून उलगडते. अच्छा, 6 पात्र. हो, आणि त्यामुळे कथेला एक विलक्षण खोली मिळते. म्हणजे प्रत्येकजण कर्णाकडे थोड्या वेगळ्या अँगलनी बघतो आणि त्यातून कर्ण अधिक खरा, अधिक मानवी वाटतो आपल्याला. हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकाच माणसाला इतक्या बाजूंनी समजून घ्यायची संधी. बरं, पण आपण मूळ कथानकाकडे येऊया. थोडक्यात काय आहे कथा? कथा आहे कर्णाची, जो जन्माने क्षत्रिय, राजपुत्र, पण परिस्थिती अशी येते की तो सूतपुत्र म्हणून वाढतो. आणि त्यामुळे लहानपणापासून अपमान, अवहेलना हे सगळं त्याच्या वाट्याला येतं. बरोबर. पण तरीही तो मागे हटत नाही. स्वतःच्या हिमतीवर, म्हणजे धनुर्विद्या असेल, शौर्य असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा दानशूरपणा, यातून तो स्वतःची ओळख निर्माण करतो. आणि इथेच त्याच्या आयुष्याची काय म्हणतात त्याला मूळ शोकांतिका सुरू होते. अभ्यासात यावर खूप जोर दिलाय. कशावर? त्याच्या ओळखीच्या प्रश्नावर. मी कोण आहे, माझं खरं स्थान काय, हा प्रश्न त्याला आयुष्यभर छळतो. म्हणजे बघा, जन्माने अधिकार असूनही ते मिळत नाहीत आणि समाजाने तर सूतपुत्र हा शिक्का मारलेला. हा जो विरोधाभास आहे ना, तो कादंबरी खूप प्रभावीपणे मांडते. म्हणजे हा फक्त सामाजिक अन्याय नाहीये? नाही, अजिबात नाही. तो त्याच्या आतला संघर्ष पण आहे. म्हणजे स्वतःची क्षमता माहितीये, पण समाज त्याला स्वीकारत नाहीये. ही जी घुसमट आहे ती त्याला आतून पोखरत राहते. आणि यात सगळ्या पार्श्वभूमीवर येते त्याची दुर्योधनाशी झालेली मैत्री, नाही का? अगदी. ती मैत्री त्याच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरते. कारण एका बाजूला ती त्याला आधार देते, मान मिळवून देते. बरोबर, जो मान समाजाने नाकारला होता. पण दुसऱ्या बाजूला तीच मैत्री त्याच्या नैतिक संघर्षाचं कारण बनते. हे किती कॉम्प्लिकेटेड आहे. खूपच. सत्य काय, धर्म काय हे त्याला कळतंय, पण तरीही तो मैत्रीच्या ऋणापायी, असं म्हणूया, अधर्माच्या बाजूने उभा राहतो. या निष्ठेबद्दल अभ्यासात काय म्हटलंय? ती त्याची ताकद होती की कमजोरी? अभ्यास असं सांगतो की ती एकाच वेळी त्याची ताकद पण होती आणि कमजोरी पण. अच्छा, दोन्ही कसं? ताकद अशी की ज्या जगात त्याला सतत नाकारलं गेलं, तिथे दुर्योधनाने त्याला मित्र मानलं, राजा म्हणून स्वीकारलं. त्या मैत्रीशी प्रामाणिक राहणं हे त्याच्या स्वाभिमानी स्वभावाला धरून होतं. बरोबर. पण हीच निष्ठा कमजोरी ठरते, कारण ती त्याला सत्य आणि धर्मापासून दूर नेते. म्हणजे एका अर्थी आंधळी निष्ठा? तसं म्हणता येईल. अभ्यासात असंही एक निरीक्षण आहे की कर्णासाठी ही मैत्री जितकी भावनिक बांधिलकी होती, तितकीच दुर्योधनासाठी ती एक राजकीय गरज पण होती. म्हणजे दुर्योधनाचा स्वार्थ होता त्यात. कर्णाच्या पराक्रमाचा उपयोग त्याला हवा होता. या नात्यातली ही जी थोडी असमानता आहे, ती पण कर्णाच्या शोकांतिकेत भर टाकते. तो निष्ठेपायी कुठेतरी स्वतःच्या तत्वांशी तडजोड करतो, आणि हाच त्याच्या आयुष्यातला मोठा पेच आहे. निष्ठा आणि ओळख यासोबतच कर्णाची अजून एक ओळख म्हणजे त्याचा दानशूरपणा. दानवीर कर्ण हे नाव तर आपण सगळेच जाणतो. हो, नक्कीच. इतकं की ते त्याच्या नावाचाच एक भाग बनलंय. याबद्दल अभ्यासात काही विशेष नोंद आहे का? हा फक्त एक गुण होता की त्यामागे अजून काही आहे? हो, अभ्यासात याकडे फक्त एक गुण म्हणून नाही बघितलंय, तर त्याचे व्यक्तिमत्वाचा गाभा म्हणूनच पाहिलंय. म्हणजे असं म्हटलंय की समाजाने त्याला जे नाकारलं, मान, प्रतिष्ठा, ते त्याने जणू काही आपल्या दातृत्वाने मिळवण्याचा प्रयत्न केला. कोणीही याचक त्याच्या दारातून रिकामा गेला नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, नाही का? हो, नक्कीच. ती कथा आहे की रणांगणावर असतानाही. हो, अगदी. रणांगणावर मृत्यू समोर असताना सुद्धा दातातील सोनं किंवा रक्ताचा थेंबही त्याने दान केला. अभ्यास या कृतीकडे केवळ दान म्हणून बघत नाही, तर मृत्यूच्या दारातही स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्याची त्याची वृत्ती म्हणून पाहतो. खरंय.
ही दानशूरता म्हणजे खरी श्रीमंती वस्तूंमध्ये नाही तर देण्याच्या वृत्तीत आहे हेच तो दाखवून देतो. अप्रतिम. आता परत येऊया त्या 6 दृष्टिकोनांकडे. तुम्ही म्हणालात की प्रत्येक पात्र कर्णाला वेगळ्या नजरेतून पाहतं. यातून नेमकं काय साधलंय लेखकाने? हे खूप महत्वाचं आहे. यामुळे सावंतांनी कर्णाला एक मानवी चेहरा दिला आहे असं अभ्यासात म्हटलंय. म्हणजे बघा, कर्ण स्वतः बोलतो, त्याच्या भावना, त्याचा संघर्ष व्यक्त करतो, त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. आतला आवाज. अगदी. मग आहे कुंती, त्याची आई. तिच्या बोलण्यातून पश्चाताप आहे, अपराधी भावना आहे, पण मायाही आहे. कारण तिनेच त्याला टाकून दिलं होतं. बरोबर. मग वृषाली, त्याची पत्नी. तिच्या वाटेला पतीचा संघर्ष तर येतोच, पण एका स्त्रीचं दुःखही येतं. तिचा दृष्टिकोन खूप हळवा आहे, करुण आहे. तिचाही संघर्ष वेगळा. हो. मग हे शोण, त्याचा धाकटा भाऊ. त्याच्या मनात कर्णाबद्दल प्रचंड आदर आहे. दुर्योधन आहे, मित्र आणि आश्रयदाता. त्याच्या बोलण्यातून कर्णाची निष्ठा दिसते, पण त्याचा स्वार्थही दिसतो. अच्छा. म्हणजे इतके वेगवेगळे आरसे कर्णासमोर धरले आहेत. बरोबर. आणि त्यातून कर्णाची प्रतिमा अधिक स्पष्ट, अधिक खरी आणि गुंतागुंतीची होते. त्यामुळे आपण फक्त एका नायकाची गोष्ट नाही वाचत, तर एका माणसाच्या जगण्याचा अनुभव घेतो. अप्रतिम. ही रचनाच या कादंबरीला एका वेगळ्या पातळीवर नेते. आणि आता येऊया शीर्षकाकडे, मृत्युंजय, म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा. पण कर्ण तर युद्धात मारला जातो, मग तो मृत्युंजय कसा? हा कळीचा मुद्दा आहे आणि अभ्यासात यावर खूप विचार केलाय. मृत्युंजयचा अर्थ इथे शब्दशः घ्यायचा नाहीये. म्हणजे तो हमर झाला असं नाही? नाही. तो शरीराने मरतो, पण तो खऱ्या अर्थाने मृत्युंजय ठरतो, कारण तो मृत्यूला घाबरत नाही. तो मृत्यूला स्वीकारतो शांतपणे, धीरोदात्तपणे. अच्छा. त्याचा विजय रणांगणावरच्या हारजीतमध्ये नाहीये. त्याचा विजय आहे त्याच्या मूल्यांमध्ये, त्याच्या तत्वांशी असलेल्या प्रामाणिकपणामध्ये, त्याच्या त्यागामध्ये. आयुष्यभर नियतीने, समाजाने त्याला छळलं, पण त्याने स्वाभिमान सोडला नाही, निष्ठा सोडली नाही, दातृत्व सोडलं नाही. मृत्यू समोर असतानाही तो डगमगला नाही. तो हरला नाही, पण त्याने परिस्थिती स्वीकारली. अगदी. त्याने नियतीचा खेळ स्वीकारला आणि मान ताठ ठेवून मृत्यूला सामोरा गेला. अभ्यासात म्हटल्याप्रमाणे खरा विजय हा भौतिक नसतो, तो आत्मिक असतो. सन्मानाने जगणं आणि मूल्यांसाठी मरणं यातच खरं मृत्युंजयत्व आहे. यामुळे तो प्रश्न उभा राहतो की जिंकणं म्हणजे नक्की काय? बरोबर. शारीरिक मृत्यूवर विजय मिळवता येत नाही, पण आपल्या तत्वांनी मृत्यूलाही फिक्क पाडता येतं, हे कर्ण दाखवून देतो. म्हणजे खरा विजय मूल्यांचा आहे आणि यातूनच आपण येतो कादंबरीतून मिळणाऱ्या जीवनधड्यांकडे. काही गोष्टी तर आपण बोललोच, पण एकत्रितपणे काय शिकवते मृत्युंजय? हो. अभ्यासात अनेक धडे अधोरेखित केले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मसन्मान किंवा स्वाभिमान. हो, कितीही अपमान झाला तरी तो टिकवून ठेवणं. अगदी. दुसरा म्हणजे निष्ठा. मैत्री असो वा दिलेलं वचन ते पाळणं. पण ती डोळस असावी. बरोबर. सत्य आणि धर्माच्या कसोटीवर टिकणारी असावी. नाहीतर ती विनाशाकडे नेते. हा धडाही मिळतोच. तिसरा म्हणजे दातृत्व. खरी श्रीमंती ही देण्यात आहे. आणखी एक म्हणजे नियतीशी संघर्ष आणि स्वीकृती. याचं संतुलन. जे हातात आहे त्यासाठी लढा, पण जे अटळ आहे ते शांतपणे स्वीकारा. मूल्यांशी एकनिष्ठ राहणं हेही महत्वाचं. हो. जग विरोधात असलं तरी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणं हे खरं धैर्य आहे. आणि शेवटचं म्हणजे माणूस म्हणून अपूर्ण असणं. म्हणजे कर्णात खूप गुण होते, पण चुकाही झाल्या. त्याला मर्यादा होत्या, पण त्या स्वीकारूनही त्या पलीकडे जाऊन महान कसं बनता येतं हे कर्ण दाखवतो. त्याचा त्यागच त्याला मोठा करतो. हे सगळे धडे खरंच खूप महत्वाचे आहेत आणि हे वाचकांपर्यंत इतक्या प्रभावीपणे पोहोचतात याचे श्रेय शिवाजी सावंतांच्या लेखनशैलीला जातं. नक्कीच. त्यांची भाषा कशी आहे? म्हणजे अभ्यासात काय म्हणले त्याबद्दल? सावंतांची भाषा हा मृत्युंजयाचा आत्मा आहे, असं अभ्यासात म्हणलंय. भाषा समृद्ध आहे, ओघवती आहे, थोडी काव्यात्मक आहे आणि खूप परिणामकारक आहे. थोडी संस्कृत प्रचूर आहे असं वाटतं कधी कधी. हो, आहे. पण ती बोझड वाटत नाही. उलट ती कथानकाला एक वजन, एक गांभीर्य देते. कर्णाच्या मनातली वेदना, त्याची घालमेल, त्याचे विचार इतक्या ताकदीने मांडले आहेत की आपण ते अनुभवतो. युद्धाची वर्णनं तर इतकी जिवंत आहेत की सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. पात्रांच्या भावनांचा कल्लोळ आपल्याला जाणवतो. म्हणजे निव्वळ शब्द नाहीयेत, त्या भावना आहेत. आणि म्हणूनच मृत्युंजयचा प्रभाव इतका टिकून राहिलाय, नाही का? अगदी.
या कादंबरीने फक्त मराठी साहित्य समृद्ध केलं नाही, तर तिने वाचकांचा महाभारताकडे, विशेषतः कर्णाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. हे खरंय. आधी खलनायक किंवा दुर्लक्षित वाटणारं पात्र, बरोबर. त्याच्या आयुष्यातही किती नाट्य, किती संघर्ष, किती उदात्तता असू शकते, हे सावंतांनी इतक्या प्रभावीपणे दाखवलं. म्हणूनच आजही ही कादंबरी एवढी लोकप्रिय आहे, एवढी चर्चिली जाते. तिला पुरस्कारही मोठे मिळालेत. हो, साहित्य अकादमी पुरस्कार आणि भारतीय ज्ञानपीठाचा प्रतिष्ठित मूर्तिदेवी पुरस्कार. आणि मुख्य म्हणजे तिचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत, भारतातल्या आणि भारताबाहेरच्या सुद्धा. हे तिचं मोठेपण दाखवतं. तर या सगळ्या चर्चेचा आपण सार काढायचा प्रयत्न केला तर हो, मृत्युंजय ही केवळ कर्णाची गोष्ट नाही. नाही, अजिबात नाही. ती मानवी अस्तित्वाच्या संघर्षाची, म्हणजे सन्मान, निष्ठा, त्याग, नियती, स्वतःची ओळख शोधणं, या सगळ्या गुंतागुंतीच्या लढाईची एक मोठी कथा आहे. ती आपल्याला कर्णाच्या दुःखद आयुष्यातून खूप काही शिकवून जाते. जगणं म्हणजे फक्त यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं नाही, तर ते मूल्यांच्या आधारावर कसं जगलं गेलं हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा, जो त्या अभ्यासाच्या निष्कर्षातूनच येतो. कोणता? तो म्हणजे समाजाच्या अपेक्षा, त्याच्या मान्यता, त्याचे पूर्वग्रह यांचे ठसे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि त्याच्या नशिबावर किती खोलवर परिणाम करतात. कर्णाकडे पाहिलं की हा प्रश्न नक्कीच मनात येतो. हो ना. बाहेरून मिळणारी स्वीकृती विरुद्ध आपली आतली मूल्य, आपला स्वाभिमान यांच्यातला संघर्ष माणसाला कसा घडवतो किंवा कसा मोडतो. समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या पण क्षमता असलेल्या माणसाचं मूल्यमापन आपण कसं करतो. खरंय. यावर विचार करायला मृत्युंजय नक्कीच भाग पाडते. आणि कदाचित हेच तिचं सर्वात मोठं यश आहे.